आपण जो टॉपिक चालू केलेला आहे तो आहे आपला मेजर्स ऑफ सेंटर टेंडन्सी. मेजर्स ऑफ सेंटर टेंडन्सी हा टॉपिक आपण चालू केलेला आहे. लगेच सुरुवात करतोय आपण त्याला. काल आपण थोड्याफार गोष्टी पाहिल्या होत्या. आज आपण प्रत्यक्षामध्ये हा टॉपिक कसा सॉल्व्ह करायचा असतो, काय असतं हे पाहणार आहोत. त्यासाठी जो ग्राफचा भाग आहे तो मी थोडासा उशिरा चालू करणार आहे, कारण ग्राफ हे जेव्हा सगळे असतील तेव्हा शिकवलं तर त्यांना सगळ्यांना चांगलं समजेल. म्हणून ग्राफचा जो भाग आहे तो मी नंतर चालू करेल. आता सगळ्यात पहिल्यांदा याच्यातली जी थेअरीचे जे गणित आहेत ते थेअरीचे गणित मी आधी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे थेअरीचे गणित सॉल्व्ह करायचे असतात आणि काय असतं ते. थेअरीचे म्हणजे गणित कशी सॉल्व्ह करायचे असतात ते. तर त्याच्यामधला आपण रो डाटा मधला आधी आपण रो डाटा मध्ये गणित पाहणार आहोत की रो डाटा मध्ये कशा स्वरूपातली गणित असतात आणि ते कशी सॉल्व्ह करायचे असतात. रो डाटा याच्यामधलं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रो डाटा मध्ये 3 गोष्टी शिकायच्या आहेत. एक शिकायचं आहे ते म्हणजे मीन, नंतर शिकायचं आहे ते मीडियन आणि लास्टला आपण शिकणार आहोत ते म्हणजे मोड. अशी एकाच प्रकारच्या डाटामध्ये हे तिन्ही गणित किंवा 3 कसे काढायचे असतात हे पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करू ती म्हणजे गणिताने. त्यासाठी पहिलं गणित लिहून घ्या. मी गणित देतो, माझ्यासोबत तुम्हीही लिहा. कॅल्क्युलेट 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 मीन, मीडियन and mode from the following data. खालील डाटा प्रमाणे मीन, मीडियन, मोड कॅल्क्युलेट करा. त्याचा जो डाटा दिलेला आहे तो डाटा आपण लिहून घेऊ. 5, 5, 7, 7, 9, 15, 18, 20, 25, 10 आणि 12. पहा काय करायचंय, इथे आपल्याला मीन, मीडियन, मोड हे कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. मीन, मीडियन, मोड कसं काढायचं असतं ते एक गोष्टी आपण पाहू. सगळ्यात पहिल्यांदा पाहू मीन. म्हणून ए लिहा मीन. मीन कसं काढणार आपण पाहू. मीन काढत असताना काय करायचं असतं पहा. मीनचा फॉर्म्युला आहे मीन इज इक्वल टू मीन. मी फॉर्म्युला लिहितो, याच्यामध्ये काही सूत्र आहेत बरं का. मीन बरोबर मीनला एक सिम्बॉल आहे. तो कसा सिम्बॉल आहे, एक चिन्ह आहे. मीन कसा कॅल्क्युलेट करतात त्यासाठी चिन्ह आहे. मीनला म्हटलं जातं एक्स बार. एक्स बार म्हणजे स्मॉल लिपीतील एक्स काढायचा आणि त्याच्यावरती आडवी रेष मारायची, त्याला म्हटलं जातं एक्स बार. एक्स बार म्हणजे काय, मीन. आणि त्याचा फॉर्म्युला आहे समेशन. समेशन म्हणजे ई सारखा आहे पहा. मराठीतनं 6 कसा काढतो आपण तसा समेशन, त्याला समेशन म्हटलं जातं. समेशन म्हणजे काय, इज इक्वल टू किंवा बेरीज. समेशन एक्स. एक्स म्हणजे काय, ऑब्झर्वेशन. हे जे संख्या दिलेल्या आहेत ना ह्याला ऑब्झर्वेशन म्हटलं जातं. समेशन एक्स अपॉन एन. एन म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असा त्याचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय सांगितलं मी, समेशन एक्स अपॉन एन. आता याच्यामध्ये किमती टाकू. आता समेशन एक्स म्हणजे काय की ह्या सगळ्यांची बेरीज भागिले या किती संख्या आहेत. मीनला मराठीतनं म्हटलं जातं सरासरी किंवा मध्य. मग आपण तो काढणार आहोत. म्हणून आपण सगळ्यात पहिल्यांदा ह्या जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत त्यांची बेरीज करायची. म्हणून त्या सगळ्या संख्यांची बेरीज लिहायची आधी. 5 अधिक 7 अधिक 9 अधिक 15 अधिक 18 अधिक 20 अधिक 25 अधिक 10 अधिक 12 छेद. सगळ्यांना छेद द्यायचा आहे. या किती संख्या आहेत ह्या मोजायच्या.
1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 9 संख्या आहेत. मग आपण हे पुढे सॉल्व्ह करू. यांची बेरीज करायची. कॅल्क्युलेटर आपल्याला अलाउड आहे म्हणून कॅल्क्युलेटर वरती आपण याची बेरीज करू. तुमच्या बरोबर मीही करतो, तुम्हीही करा. किती आहे ती बेरीज पहा बरं यांची करून. 5 अधिक 7 अधिक 9 अधिक 15 अधिक 18 अधिक 20 अधिक 25 अधिक 10 अधिक 12 यांची बेरीज येते 121. बेरीज येते 121. 121 भागिले 9. 9 एकूण संख्या 9 आहेत म्हणून भागिले काय केलं आपण 9 केलेलं आहे. मग 121 भागिले जर 9 केलं तर आपल्याला मीन मिळेल तो म्हणजे 13.44. 13.44 हा काय आलेला आहे आपला एक्स बार आलेला आहे. मग हा आपण काढून घेतला. समजलं का सगळ्यांना कसा काढायचा आहे तो? एकदम सोप्या पद्धतीने काढायचा असतो. समेशन एक्स अपॉन एन हा त्याचं सूत्र आहे. हे सूत्र वापरायचं आणि त्या पद्धतीने काढायचं. हे काढून घेतलं आपण मीन. आता आपण मीडियन काढू. मीडियन कसं काढायचं पहा. मीडियन काढताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. मीडियनला मराठीतनं म्हटलं जातं मध्यगा. मीडियन. मीडियन काढत असताना लक्षात घ्या काय करायचं. तर ह्या ज्या दिलेल्या संख्या आहेत ना 5 पासून पार 12 पर्यंत ह्या ज्या संख्या आहेत ह्याला ऑब्झर्वेशन म्हणतात. हे ऑब्झर्वेशन एकतर असेंडिंग किंवा डिसेंडिंग. असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने, डिसेंडिंग म्हणजे उतरत्या क्रमाने लिहून घ्यावे लागतात. तो क्रम लिहावा लागतो. मीडियन म्हणजे काय? मधली संख्या कोणती आहे, दिलेल्या संख्यांपैकी मधली संख्या नक्की कोणती आहे ते काढायचं असतं. म्हणून आपण ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत 5 पासून पार इथपर्यंत 12 पर्यंत ह्या संख्या क्रमाने लिहू. चढत्या क्रमाने लिहू म्हणजे आपल्याला ते सोपं जाईल असेंडिंग ऑर्डर प्रमाणे. सगळ्यात पहिली संख्या जी आहे ती असेंडिंग ऑर्डर प्रमाणे जर लिहायचं म्हटलं तर सगळ्यात पहिली संख्या कोणती येईल? तर सगळ्यात लहान संख्या कोणती आहे यातील? 5. म्हणून 5 ही संख्या पहिल्यांदा लिहिणार. 5 पेक्षा मोठी कोणती आहे? 7 म्हणून 7 लिहिणार. नंतर आहेत 9 म्हणून 9. 9 नंतर 10 आहे. पहा इथे 10 आहे. ही 5 लिहून झाली, 7 झाली, 9 झाली. आता आपण 10 लिहिणार आहोत. म्हणून 9 नंतर 10. 10 नंतर 12. 10 नंतर कोणती संख्या आली? 12. 12 नंतर पहा कोणती आहे? 15 आहे. म्हणून आपण 15 लिहिणार. 15 नंतर 18. 18 च्या मोठी संख्या कोणती आहे? 15 झालं, 18 झालं, 20. आणि नंतर सगळ्यात शेवटी कोणती आहे? 25. आता या सगळ्या संख्या लिहून झाल्यावर एकदा काउंट करून बघायच्या तेवढ्याच आहेत का? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9च आहेत आणि दिलेल्या सुद्धा 9 आहेत. हे मोजून पाहायचे असतात कारण चुकून जर आपल्याकडनं एखादी संख्या राहिली तर आपलं उत्तर चुकतं. आता लक्षात घ्या आता मीडियन कसं काढायचंय. तर मीडियन काढण्यासाठी पण एक फॉर्म्युला आहे. काय आहे तो फॉर्म्युला? तो फॉर्म्युला आधी आपण लिहू. मीडियन इज इक्वल टू, माझ्यासोबत तुम्हीही लिहा. मीडियन बरोबर फॉर्म्युला पहा काय आहे? n+1 अपॉन 2 यांना कंस, जेवढं दिले त्यांना कंस, इथे TH आणि नंतर त्याच्या बाहेर लिहायचं ऑब्झर्वेशन. OBSERVATION ऑब्झर्वेशन. बघा मीडियन इज इक्वल टू काय? n अधिक 1 छेद 2 TH ऑब्झर्वेशन. म्हणजे मधली संख्या शोधायची. आपण बघून सुद्धा मधली संख्या शोधू शकतो. पहा इकडे या 3 संख्या ह्या सोडून दिल्या, इकडे या 3 संख्या सोडून दिल्या, नंतर ही 10 दिली आणि 15 दिली. मधली संख्या कोणती येते? 12 ही मधली संख्या आहे. कारण तिच्या या बाजूला किती संख्या आहेत? एकूण 4 आहेत आणि या बाजूला पण किती आहेत? एकूण 4 संख्या आहेत. पण हे आपल्याला पाहून कळतंय.
पण हे जर गणिती सूत्रात जर लिहायचं असेल तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला यूज करावा लागतो. आता आपण हे इथे मी दाखवतो, कारण का ती जरा वेगळी पेज येतं इथे. हेच जरा गणित इथे मी दाखवतो. n किती आहे आपला? 9. काय सांगतोय बघा, n किती आहे आपला? 9 आहे. म्हणजेच 9 अधिक 1 छेद 2. ऑब्झर्वेशन खालच्या ह्याच्यात पाहू. 9 आणि 1 10 होतात. 10/2 म्हणजेच किती आलं? 5th. 5वं ऑब्झर्वेशन. 5वी संख्या. मग कोणत्याही बाजूने 5वी संख्या पहा. इथून 5वी संख्या जी असेल ती आपलं उत्तर असणार आहे. ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी. 5वी संख्या काय आली? 12 आली. म्हणून खालच्या बाजूला लिहायचं therefore median is equal to median बरोबर 12. समजलं का सगळ्यांना कसं आलंय ते? हो सर. हा, मीडियन म्हणजे काय? मधली संख्या. मधली आपल्याला पाहून सुद्धा कळते, पण गणिती सूत्रात कसं लिहायचं? तर n अधिक 1 छेद 2 ऑब्झर्वेशन. मग मीडियन किती आलं? 12 आलं. आता आपण काय करू? मोड काढू. मोड कसा काढायचा पहा. मोड काढण्यासाठी पण एकदम सोपा फॉर्म्युला आहे. आपण एक पेज ऍड करतो मी. मोड मी लिहितो मोड इज इक्वल टू, मोड कसा काढायचा पाहू. सी मोड. मोड म्हणजे त्याला मराठीतनं बहुलक म्हटलं जातं. बहुलक म्हणजे काय ते नीट समजून घ्या. कसा काढायचा असतो तो? एकदम सोपं आहे. त्यासाठी एक फॉर्म्युला लिहायचा. पहिला फॉर्म्युला लिहायचा, मोड इज इक्वल टू मोस्ट रिपीटेड ऑब्झर्वेशन. मोस्ट रिपीटेड ऑब्झर्वेशन मोस्ट रिपीटेड ऑब्झर्वेशन. फॉर्म्युला काय मोडचा? मोस्ट रिपीटेड ऑब्झर्वेशन. म्हणजे याचा अर्थ होतो की जास्त वेळा जी संख्या ऑब्झर्वेशन रिपीट झालेली आहे तो आपला मोड असणार आहे. उदाहरण पाहू आपण. उदाहरण इथे आहे पहा आपलं. त्याच्यामध्ये कोणती संख्या रिपीट झालेली आहे का? ही जर उदाहरण पाहिलं आपण 5, 7, 9, 15, 18, 20, 25, 10, 12 या गणितामध्ये कोणती संख्या रिपीट झालेली आहे का? नाही. म्हणजे कोणतीच संख्या रिपीट झालेली नाहीये. पण तरी जरी समजा आपल्याला मोड काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं? तर आणखीन एक फॉर्म्युला लिहून घ्या मोडचा. त्याला ऑब्लिक करून लिहा. नेक्स्ट फॉर्म्युला, हायेस्ट ऑब्झर्वेशन. हायेस्ट ऑब्झर्वेशन. सगळ्यात पहिल्यांदा कोणता फॉर्म्युला यूज करायचा? आधी पहिल्यांदा हा फॉर्म्युला यूज करायचा. याच्यात पाहायचं मोस्ट रिपीटेड कोणतं ऑब्झर्वेशन झालेलं आहे का? जर ते झालेलं असेल तर ते लिहायचं. मग हायेस्ट ऑब्झर्वेशन. हायेस्ट ऑब्झर्वेशन मध्ये म्हणजे सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? सगळ्यात मोठी संख्या 25. मग आपलं उत्तर काय आलं? मोड इज इक्वल टू 25. मोड काय आला आपला? 25 आलेला आहे. समजलं रो डाटा मध्ये मीन, मीडियन, मोड कसा काढायचं ते? याच्यासाठी आणखीन एक आपण काय करू? एक आणखीन दुसरं उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला ते बऱ्यापैकी कळेल. 2 नंबरचं गणित घ्या. सेम असंच म्हणूयात आपण. कॅल्क्युलेट मीन, मीडियन and mode. मीन, मीडियन, मोड कॅल्क्युलेट करू. संख्या लिहून घ्या त्यासाठी. 12, 30, 55, 40, 35, 28, 12 आणि 27. काढायचं.
सगळ्यात पहिल्यांदा काढू मीन. मीन. मीनचा फॉर्म्युला लगेच लिहून घेऊ आपण. मीन इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स अपॉन एन. याच्यात किमती टाकू. समेशन एक्स म्हणजे या सगळ्यांची बेरीज. 12 अधिक 30 अधिक 55 अधिक 40 अधिक 35 अधिक 28 अधिक 12 अधिक 27 यांना छेद भागिले किती संख्या आहेत. n म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. किती संख्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती संख्या आहेत. 8 संख्या आहेत. म्हणून त्याला भागिले काय केलं आपण 8 केलं. मग यांची बेरीज करून घेऊ. करा सगळ्यांनी बेरीज. 12 अधिक 30 अधिक 55 अधिक 40 अधिक 35 अधिक 28 अधिक 12 अधिक 27. किती आली ती संख्या. 239. 239 भागिले 8. याला भागिले 8 करा म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल. मीन येईल आपला 29.87 29.87 हा काय आला आपला एक्स बार आलेला आहे. अशा प्रकारे आपण काय काढलं तर एक्स बार काढला म्हणजेच आपण मीन काढून घेतलेला आहे. आता आपण काढू मीडियन. मीडियन काढायचं आहे. मीडियन बघा कसं काढायचं. सगळ्यात पहिल्यांदी आपण लिहा मीडियन इज इक्वल टू बी मीडियन. मीडियन काढण्यासाठी काय करावं लागतं. आधी आपल्याला ह्या संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहावे लागतात. असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे. म्हणून आधी आपण असेंडिंग प्रमाणे संख्या लिहून घेऊ. म्हणून मी लिहितो असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर प्रमाणे संख्या लिहून घेऊ आपण. पहा कशा लिहायच्या. असेंडिंग ऑर्डर प्रमाणे. पहिल्यांदी सगळ्यात लहान संख्या. सगळ्यात लहान संख्या कोणती याच्यातली तर 12 संख्या लहान आहे. पण 12 2 वेळा आहे. इथे पण आहे आणि इथे पण आहे. मग 2 वेळा लिहायची. 12 संख्या ही 2 वेळा लिहायची. 12 12. नेक्स्ट आहे 12 नंतर पहा कोणती मोठी आहे. 27 मोठी आहे म्हणून 27. त्याच्यानंतर 27 नंतर 28 आहे मग 28. नेक्स्ट 28 पेक्षा मोठी संख्या दिलेल्या याच्यामध्ये 30 मग 30. 30 नंतर मोठी संख्या कोणती आहे 35. 35च्या पुढे 40 आणि सगळ्यात शेवटी 55. दिलेल्या संख्या मोजून पाहिच्या. 1 2 3 4 5 6 7 8. 8 संख्या आहेत आणि आपण 8 संख्या लिहिलेल्या आहेत. आता आपण मीडियन काढू शकतो. मग मीडियनचा फॉर्म्युला लिहून घ्या. मीडियन मी इथे लिहितो. मीडियन इज इक्वल टू मीडियन बरोबर n अधिक 1 छेद 2 याला कंस करायचा आणि इथे म्हणायचं TH ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन. आता n किती आहे तर n 8 आहे म्हणून आपण खालच्या बाजूला घेऊ 8 अधिक 1 8 अधिक 1 छेद 2 TH ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन. इथे लिहू 8 अधिक 1 किती होतात 9. 9 छेद 2 केलं तर 4.5 उत्तर येतं आपलं. 4.5 येतं म्हणजे काय चौथी आणि पाचवी संख्यातल्या मधली संख्या तुमचं उत्तर असणार आहे. 4.34 संख्या. 4.34 म्हणजे पहा 1 2 3 आणि 4 ही 4 च्या पुढची आणि 5 च्या आधीची म्हणजे इथं जे काय असेल ना ते आपलं उत्तर असणार आहे. मग ते कसं लिहायचं तर नीट लक्ष द्या कसं लिहायचं. इथे म्हणायचं 4.5 ऑब्झर्वेशन. 4.5 ऑब्झर्वेशन.
मग चौथी आणि पाचव्या संख्येतील मधील, मग ते कसं लिहिणार आपण? ही चौथी आहे पहा 28 आणि ही पाचवी आहे, ह्या दोघांच्या मधली, म्हणून या दोघांची काय करायची? बेरीज करायची. म्हणून 28 अधिक 30 छेद 2 हे आपलं उत्तर असणार आहे. मग 28 अधिक 30 कॅल्क्युलेटरवर करायचं. 28 अधिक 30 आणि जे उत्तर येईल 58 येतं त्याला भागिले 2 करायचं, म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे? 29. उत्तर किती येणार आहे? 29. हा काय आला? आपला मीडियन आलेला आहे. कळतंय ना काय चाललंय? येस सर. हो, 29 काय आला? आपला मीडियन आलेला आहे. आता आपण काय काढू? मोड काढू. मग मोड घेऊ. नेक्स्ट सी ला मोड. सी मोड. आता मोडला फॉर्म्युला काय आहे मोडचा? मोड इज इक्वल टू मोस्ट रिपीटेड ऑब्झर्वेशन. मोस्ट रिपीटेड ऑब्झर्वेशन. कोणती संख्या मोस्ट रिपीटेड ऑब्झर्वेशन म्हणजे आलेली आहे? कोणती संख्या जास्त वेळा रिपीट झालेली आहे? पहा 12. ते 12 2 वेळा आलेले आहेत, बाकीचे कोणतीच संख्या रिपीट झालेली नाही. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे? इथे 12. मोड काय असणार आहे आपला? 12 मोड आलेला आहे. समजलं का कसं केलंय? येस सर. हो सर. आता आणखीन पुढचं घ्यायचं का? आणखीन एखादं असंच गणित तुम्ही सॉल्व्ह कराल? नको सर, उद्या. घ्यायचं घ्या का? सर. हो घ्या, मी देतो तुम्हाला, तुम्ही प्रयत्न करा. नाही जमलं तर मी आहेच की. घ्या. कॅल्क्युलेट मीन मीडियन मोड 3 नंबर. याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत त्या आपल्याला शिकायच्या. कॅल्क्युलेट मीन मीडियन आणि मोड अँड मोड. गणित लिहून घ्या. मी संख्या सांगतो. 4 7 8 5 3 7 आणि 4. छोटंच गणित दिलेलं आहे, करा. सगळ्यात पहिल्यांदी मीन. ए मीन इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू काय? समेशन एक्स अपॉन एन. किमती टाकायच्या लगेच. समेशन एक्स म्हणजे सगळ्यांची बेरीज. 4 अधिक 7 अधिक 8 अधिक 5 अधिक 3 अधिक 7 अधिक 4 छेद किती संख्या आहेत ह्या? 1 2 3 4 5 6 7. 7 संख्या आहेत. पुढे यांची बेरीज करायची. बेरीज किती येते पहा. 38. बरोबर, 38 बेरीज येते. 38 छेद 7 करायचं. 38 छेद 7 म्हणजे आपलं उत्तर येईल 5.42. 5.42. हा काय आलेला आहे? आपला एक्स बार आलेला आहे, म्हणजेच आपलं मीन आलेला आहे 5.42. आता आपण लगेच मोड मीडियन काढू आणि मोड सुद्धा काढू. सगळ्यात पहिल्यांदा काढू मीन. मीन झालेलं आहे आपलं मीडियन. मीडियन मीडियन कसं काढायचं असतं तर त्यासाठी आधी आपल्याला असेंडिंग ऑर्डर लिहायची असते. म्हणून असेंडिंग ऑर्डर आधी आपण लिहू. असेंडिंग ऑर्डर. सगळ्यात लहान संख्या 4 आहे का 3 आहे? म्हणजे आधी किती लिहिणार आपण? 3. त्यानंतर 3 लिहून झाले. 4 2 वेळा आहे, मग 2 वेळा 4 ल्या 4 4. नंतर 5 एकदाच आहेत 5. 6 आहेत का? नाहीये. 7 2 वेळा आहेत. 7 2 वेळा आणि नंतर 8 आहेत.
1 2 3 4 5 6 7 लिहिलेल्या आहेत सगळ्या संख्या. आता आपण मीडियनचा फॉर्म्युला लिहू. मीडियन इज इक्वल टू मीडियन बरोबर n अधिक 1 छेद 2 ऑब्झर्वेशन. काढा लवकर. 5. किती संख्या आहेत? 7 आहेत, म्हणून 7 अधिक 1 छेद 2. 4 उत्तर येईल सर. किती येणार आहे याचं उत्तर? 8 म्हणजे 4. फोर्थ ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन चौथं ऑब्झर्वेशन 1 2 3 4. काय आलं उत्तर? 5. आपलं उत्तर 4 नाहीये, आपलं उत्तर काय आलं? 5. मीडियन आलेलं आहे 5. मीडियन आलं 5. कसं आलं कळलं सगळ्यांना? इकडे 3 संख्या सोडल्यात, इकडे 3 सोडल्यात, मधली संख्या 5वी आहे म्हणून 5 उत्तर आहे आपलं. आता आपण बी मोड काढू. सी मोड. मोड बरोबर काय? मोडचा फॉर्म्युला मोड इज इक्वल टू मोस्ट रिपीटेड ऑब्झर्वेशन. मोस्ट रिपीटेड ऑब्झर्वेशन. मोस्ट रिपीटेड ऑब्झर्वेशन. कोणती संख्या रिपीट झालेली आहे? पहा इथे रिपीट जर झालेली संख्या पाहिली ना आपल्याला, तर 4 सुद्धा रिपीट झालेले 2 वेळा, 7 सुद्धा 2 वेळा रिपीट झालेले आहेत. मग आता या दोघांपैकी उत्तर नक्की कोणतं? कोणतं असेल उत्तर? तर जी मोठी संख्या असेल ती उत्तर असणार आहे आपलं. कारण मोस्ट रिपीटेड ऑब्झर्वेशन हे 4 पण आहेत आणि 7 पण आहेत. तिथे 4 2 वेळा आलेले आहेत आणि 7 2 वेळा आलेले आहेत. मग त्यातली त्यात मोठी संख्या कोणती? 7. म्हणून आपलं मोड उत्तर काय असणार आहे? उत्तर काय असणार आहे आपलं? 7. समजलं का सगळ्यांना? समजलं का? हा. मग आता हे आपण रो डाटा मध्ये पाहिलेलं आहे. मी आता तुम्हाला याच्यातली 1-2 गणित घरी देतो, तो तुम्ही घरी गणित सॉल्व्ह करा. देऊ ना घरी? जरा घरी देताना मी अवघड गणित देणार आहे. देऊ का? देऊ का घरी अवघड? हो सर द्या. यस सर. हो ओके, लगेच देतो. 2च मिनिटं थांबा. मला पण गणित सापडले पाहिजेत ना द्यायला. जाऊ द्या, मनाने देतो, घ्या. कॅल्क्युलेट मीन मीडियन मोड. कितवं गणित आहे आपलं? 3रं. कॅल्क्युलेट 4th सर. 4th सॉरी 4th. कॅल्क्युलेट मीन मीडियन. मी एकत्र प्रॅक्टिस करतोय हा, याच्यासाठी आपण सेपरेट बघत नाही बसणार. गणित लिहा. आकडे लिहा. 19 21 23 18 19 17 22 19 आणि 18. हे पहिलं एक लिहा आणि आणखीन एक देतो 5 नंबरचं घ्या. कॅल्क्युलेट ट्रिपल एम. ट्रिपल एम म्हणजेच काय? मीन मीडियन मोड. कॅल्क्युलेट ट्रिपल एम. 3M म्हणू आपण त्याला शॉर्टकट मध्ये 3M. आणि त्याच्या संख्या घ्या. 120 240 236 190 230 120 125 135 240 आणि 125. जमेल सोडवायला? हो सर जमेल. सगळ्यांनी प्रयत्न करा. जेवढे आहेत त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न करा. उद्या मी सोमवारी आता आपला तास